brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। आज साधारणतः 44 वर्षानंतर भारतीय जनता पार्टीचा महापौर हा मुंबई शहरामध्ये, मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये विराजमान होणार असून येणाऱ्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन देण्याच्या हेतूने मुंबई शहराचा विकास आणि प्रगती घडवण्याच्या दृष्टिकोनातून आणि मुंबई शहराची सुरक्षितता अबाधित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून मुंबईच्या महापौर या कार्यरत असतील आणि कायमचं मुंबईच्या महानगरपालिकेला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून बाहेर काढणं हे त्यांचं परम कर्तव्य असेल। मुंबईकरांचं जीवन सुकर करणं प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या विजननुसार सन्माननीय मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीसजी, सन्माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेजी तसेच सन्माननीय उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई शहराच्या महापौर आणि उपमहापौर या कार्य करतील। सर, पण दुसरीकडे तुम्ही उमेदवारी अर्ज आज दाखल केलाय। ठाकरे गटाकडून देखील आता चर्चा सुरू आहे उमेदवारी देण्यासाठी। आव्हान वाटतंय का ठाकरे गटाला? नाही, सर्वांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याचं स्वातंत्र्य असतं आणि त्यामुळे ज्यांना ज्यांना उमेदवारी अर्ज दाखल करायचा आहे ते सर्वच उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात। परंतु भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना मिळून 118 नगरसेवक आणि नगरसेविका आहेत, 114चा हाफवे मार्क आहे आणि त्या 118च्या व्यतिरिक्त अजून काही नगरसेवक आणि नगरसेविकांचाही पाठिंबा हा महायुतीला लाभलेला असून पूर्ण आणि स्पष्ट बहुमत हे महायुतीला प्राप्त झालेलं आहे। कल्याण डोंबिवली असेल, नाशिक असेल, या ठिकाणी युतीनं मनसेने पाठिंबा दिला आहे। मुंबईतली काही चर्चा आहे का आणि पाठिंबा दिला तर तुम्ही या मुंबईच्या महानगरपालिकेला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून बाहेर काढण्याकरता, मुंबई शहराचा विकास घडवण्याकरता तसेच मुंबई शहराची सुरक्षितता अबाधित ठेवण्याकरता जे जे लोक या ठिकाणी महायुतीला पाठिंबा देऊ इच्छितात, महायुतीच्या बरोबर येऊ इच्छितात, नरेंद्र मोदीजी यांच्या विजननुसार आणि सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करू इच्छितात, त्या सर्वांचंच स्वागत आहे। आता असं आहे, एकटे राहिले काय आणि तिघेही एकत्र आले होते ना महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये, तरी तिघांच्या मिळून 50 जागा सुद्धा आल्या नाहीत। त्यामुळे एकत्र आले काय आणि वेगळे राहिले काय त्याने काही फरक पडत नाही। आमच्या दृष्टिकोनातून मुंबईकर आमच्या बरोबर आहेत। सातत्याने जे आरोप केले होते मुंबईचा रंग बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे। आता महापौर जवळपास विराजमान संख्याबळ तुमच्याकडे, हा रंग आता पुन्हा बदलणार आहे का? कुठला रंग आता मुंबईला पाहायला? मुंबई शहराचा रंग हा नेहमीच भगवा होता, भगवा आहे आणि उद्या भगवाच राहणार।